नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खास मेष राशीच्या लोकांसाठी आहे. जर तुमची रास मेष असेल किंवा तुमच्या घरात, नात्यात, आयुष्यात कोणी मेष राशीचा व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 2026 हे वर्ष काही लोकांसाठी साधन असेल. हे वर्ष असेल निर्णयांचं, बदलांचं आणि स्वतःला सिद्ध करण्याचं. आज आपण जाणून घेणार आहोत करिअर, पैसा, प्रेम आणि विवाह, आरोग्य, अचानक घडणाऱ्या घटना आणि शेवटी त्यावरचे उपाय. हे सगळं सविस्तर, शांतपणे आणि समजेल अशा भाषेत आपण आज समजून घेणार आहोत. मेष राशी म्हणजे अग्नी तत्वाची रास. या लोकांमध्ये असतो प्रचंड आत्मविश्वास, धाडस आणि नेतृत्व गुण. तुम्ही पुढे चालणारे आहात. कुणाच्या मागे चालणं तुम्हाला जमत नाही. तुम्हाला जिंकायचं असतं, थांबायचं अजिबात नसतं. पण राग, घाई, माझंच बरोबर हा स्वभाव, हेच गुण 2026 मध्ये तुमच्यासाठी आशीर्वादही ठरू शकतात आणि अडथळाही आणू शकतात. 2026 मध्ये काही महत्त्वाचे ग्रहयोग तयार होत आहेत. शनी मेहनत आणि जबाबदारी वाढवेल. गुरु योग्य वेळेस संधी तुम्हाला देईल. राहू, केतू अचानक बदल, धक्के आणि नवीन वळणं तुमच्या आयुष्यात आणतील. याचा अर्थ काय? जे लोक मेहनती आहेत त्यांना यश तर मिळेलच. जे लोक आळशी आहेत त्यांना धडे मिळतील. जे लोक घाई करतात त्यांचं नुकसान होईल. 2026 हे वर्ष जसं पेराल तसं उगवणारं असणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी 2026 हे करिअरमध्ये फार महत्त्वाचं वर्ष ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशनचे योग तयार होतील. नवीन जबाबदारी मिळेल. सिनियर लोक तुमच्याकडे लक्ष देतील. पण लक्षात ठेवा, बॉसशी वाद टाळा. रागात बोलू नका. एक चुकीचा शब्द तुमचे वर्ष बिघडवू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन काम सुरू होऊ शकतं. पार्टनरशिपचे फायदे होतील. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ग्रोथ दिसेल. पण कागदपत्र नीट वाचा. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. मित्रांनो, 2026 मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी पैशाचा ओघ सुरू राहील. पण खर्चही तसेच वाढत जातील. उत्पन्न वाढेल. बोनस, कमिशन, साईड इन्कम, अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. पण फाजील खर्च नको, उधारी नको, चुकीची गुंतवणूक नको. 2026 मध्ये बचत हीच तुमची खरी कमाई आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर 2026 मध्ये आयुष्यात कोणी खास व्यक्ती येऊ शकते. मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून विवाहाचे योग आहेत. पण घाई करू नका, संशय घेऊ नका. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराशी संवाद कमी झाला तर समस्या वाढू शकतात. अहंकारामुळे भांडण होऊ शकतं. एक न शिका, समजून घ्यायला शिका. माफी मागायला कमीपणा वाटू देऊ नका. मेष राशीच्या लोकांनो, तुमचे शरीर मजबूत आहे पण मनावर ताण आहे. डोकेदुखी, रक्तदाब, झोपेची समस्या, मान, खांदा दुखणं. नियमित चाला, योग, प्राणायाम करा. मोबाईलचा वापर कमी ठेवा. आरोग्य बिघडलं तर बाकी सगळं निरर्थक ठरतं. 2026 मध्ये काही घटना अचानक घडतील. नोकरीत बदल होईल. शहर बदल होईल. काही लोक आयुष्यातून दूर जाणं, नवीन लोकांचा प्रवेश होईल. हे बदल सुरुवातीला त्रास देतील पण नंतर तुम्हाला लक्षात येईल हे बदल तुमच्यासाठी गरजेचे होते. तुम्ही उपाय करू शकता. तर मंगळवारी हनुमान चालिसाचा जप किंवा वाचन करू शकतात. हनुमान मंत्राचा जप करू शकतात. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. हे केल्याने अडचण कमी होईल, मन शांत होईल आणि निर्णय तुमचे योग्य होतील. मेष राशीच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष तुम्हाला तोडणार नाही, घडवणार आहे. पण एक अट आहे, शांत राहा, संयम ठेवा, योग्य वेळेची वाट पहा. कारण हे वर्ष तुम्हाला शिकवणार आहे खरी ताकद रागात नाही तर संयमात असते. ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.